नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रबंधक अनिल रहाणे सेवानिवृत्त। नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रबंधक अनिल सुभाष रहाणे हे 38 वर्ष न्यायालयीन सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाले। त्यांनी कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, अधीक्षक आणि प्रबंधक अशा चढत्या क्रमाने विविध पदांवर शिस्तबद्ध यशस्वीपणे सेवा पूर्ण केली। नाशिक, नांदगाव, पिंपळगाव, बसवंत, मनमाड, मालेगाव, निफाड, इगतपुरी येथील न्यायालयांमध्ये त्यांनी न्यायालयीन कामकाज चोखपणे केले। त्याचप्रमाणे बेंच क्लार्कशिप, अतिरिक्त आस्थापना, वित्त अशा विभागांमध्ये जबाबदारीने कामकाज केले। शनिवार दिनांक 30 मार्च रोजी सायंकाळी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सभागृहात प्रबंधक अनिल सुभाष रहाणे, हवालदार श्रीराम घुले यांचा सेवापूर्ती सोहळा तर कनिष्ठ लिपिक रवींद्र राऊत यांचा निरोप समारंभ पार पडला। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश SD जगमलानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा न्यायाधीश NV जीवने, स्वीय सहाय्यक संतोष पाठक आणि सत्कारमूर्ती व्यासपीठावर उपस्थित होते। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश SD जगमलानी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन अनिल सुभाष रहाणे, श्रीराम घुले, रवींद्र राऊत यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी संतोष बडगुजर, सुजाता देशमुख, MB देशपांडे, जयदीप पवार, विलास कवडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन जगदीश देवरे यांनी केले। उपस्थितांचे आभार योगेश वाघ यांनी मानले। कार्यक्रमास RR बैरागी, MA सूर्यवंशी, NP आरोटे, SL वाणी आदींसह न्यायालयीन अधिकारी कर्मचारी, त्याचप्रमाणे रहाणे, राऊत, घुले कुटुंबीय उपस्थित होते। AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक।